नाशिकमधील आडगाव परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले। ही कारवाई आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे। 22 एप्रिल 2026 रोजी पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की धात्रक फाटा येथे एक इसम चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले। त्याच्याकडील वाहनाचा क्रमांक संशयास्पद आढळल्यामुळे सखोल चौकशी करण्यात आली आहे। चौकशीमध्ये त्याने आपलं नाव शेख हसन शेख इक्बाल, वय वर्ष 27 असल्याचं सांगितलंय। तो अंबड लिंक रोड परिसरामध्ये राहत असून मूळचा मालेगाव तालुक्यातील इस्लामपूरचा आहे। पोलिसांनी पुढील तपासामध्ये त्याच्या ताब्यातून आडगाव, सातपूर आणि नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातून चोरीस गेलेल्या एकूण 9 मोटारसायकली जप्त केल्या। या वाहनांची एकूण किंमत सुमारे 4,05,000 रुपये असल्याचं समोर आलंय। या कारवाईमध्ये 2 गुन्हे उघडकीस आले तर इतर चोरीच्या घटनांबाबत तपास सुरू आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1च्या श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार देसाई, पोलीस हवालदार अहिरे, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चाव, दीपाली शार्दूल, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, रवींद्र लिलके, नंदू साळुंके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, पोलीस अंमलदार मनोज मोरे, कुंदन भावड, अमित पवार यांनी केलेली आहे। आडगाव पोलीस स्टेशनची एक TVS कंपनीची ज्युपिटर गाडी चोरीला गेली होती। आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून आमच्या तपास पथकाचे जे अंमलदार आहेत, हेड कॉन्स्टेबल परदेशी, गोसावी, त्यांच्या टीमला अशी माहिती मिळाली की एक जण ती चोरीची गाडी विकायला येणार आहे। त्या माहितीवरून यांनी एका आरोपीला अटक केलेलं आहे। आरोपीचं नाव शेख हसन शेख इक्बाल आहे। तो मूळ राहणारा मालेगाव, इस्लामपूर मालेगावचा आहे, जो सध्या आपल्या इथे अंबड लिंक रोडवर लकी मोटार गॅरेज येथे फिटर म्हणून काम करतो। त्याच्याकडून आपण एक गाडी रिकवर केली आणि जेव्हा आपण तपास पुढे सुरू केला तर आपल्याला या गाडी व्यतिरिक्त आणखी 8 गाड्या मिळून आलेल्या आहेत। तो गाड्या चोरी करतो आणि त्यांचे नंबर्स बदलून इकडे तिकडे विकत असतो। आपल्याकडची एक गाडी, सातपूरची एक गाडी शोधून झालेली आहे, म्हणजे मिळालेली आहे माहिती। इतर गाड्या कुठल्या चोरलेल्या आहेत, ज्या 7 गाड्या आहेत, त्याचा तपास सुरू आहे। त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे। पुढील तपासात आणखी गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे। ह्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी जिथे ठेवलेल्या होत्या तिथून आपण हस्तगत केलेल्या आहेत। विकलेल्या नव्हत्या, एक विकायला आला होता आणि एका ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्यांनी। विकायचा, तो विकायचा, नंबर बदलून स्वस्तमध्ये विकायचा। तपासामध्ये जर निष्पन्न झालं तर आपण त्यांना पण आरोपी बनवू। हा आपल्याकडचा आरोपी नाही आहे। याचा रेकॉर्ड तपासून आम्ही बघतो हा तिकडे सातपूर किंवा इतर ठिकाणी मालेगाव इथे आरोपी म्हणून आहे का। जर असेल तर मग तिकडचा पण रेकॉर्ड आपल्याला मिळून जाईल। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकसेवा न्यूज, नाशिक।